इच्छा होती? 10 वर्षातून माझ्या मुलीला भाऊ मिळाला. मम्मीने जन्म दिलाय पण त्याला जास्त मामी लागते. तो आल्यापासून सगळं चांगलंच होतंय. हाय नमस्कार, कशात सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मी आहे आज नागावमध्ये आणि आज तुम्ही बघणार आहात या व्लॉगमध्ये ग्राशमितचा बड्डे आणि त्याला सर्व प्रेमाने शिव म्हणतात. आणि तुम्हाला माहितीच असेल की आज म्हणजे 2 दिवस भरपूर पाऊस आहे, तर स्वतःची काळजी घ्या. गरज असेल तरच घराबाहेर निघा, काही कामापोटीच बाहेर निघा आणि पोटा पाण्यासाठीच बाहेर निघा. जसं आज मी निघलोय बाहेर. ग्राशमितचा पहिला वाढदिवस दाखवणार आहे आणि मस्त नाव आहे ना ग्राशमित. चला जाऊया. आणि हे बघा तयारी चालू आहे, मोठा हॉल आहे, हे बघा सर्व काही तयारी चालू आहे. भरपूर पाऊस पण पडते, आता थोडा कमी झाला आहे. सकाळपेक्षा आत्ता कमी पाऊस आहे. पाऊस असल्यामुळे आज बड्डेला थोडा उशीरच होणार आहे असं मला तरी वाटते. ठीक आहे, तर टाईमपास न करता हा ब्लॉग सुरू करूया. शिवची मामी भेटले आपल्याला. हॅलो. शिव तुमच्याकडेच असतो वाटतं. हो. नाव काय मामी तुमचा? प्रणाली. प्रणाली. आहे बघा मस्त छानपणे. काय विशेष द्याल त्याला? त्याला विशेष असं काही नाहीये, तोच आमच्यासाठी विशेष आहे सगळ्यांसाठी. तो आल्यापासून सगळं चांगलंच होतंय. ओके. लकी चॅम्प. लकी चॅम्प आहे. हो. ओके. आणि आज हँडसम दिसतंय बघा बड्डेला. हो. तुमच्याकडेच असतं वाटतं. हो हो माझ्याकडेच असतं. आल्यापासून त्यांच्या सोबतच आहे. अजून मम्मा डॅडा आले ना? मम्मा येतील आता. मम्मा डॅडा येत आहेत, रेडी होत आहेत त्या. ओके ठीक आहे. थँक्यू. ऋत्वी पाटील माझ्याकडून शिवला वाढदिवसाच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा. उदंड लाभो. उदंड आयुष्य लाभो. काय उदंड आयुष्य लाभो. आणि मला एक स्पीच द्यायची आहे. मी तुमच्यासारखी खूप मोठी फॅन आहे. आणि तुमची माझी. मी तुमचा व्हिडिओ बघून मी पण छोटे छोटे ब्लॉग्स बनवतात. थँक्यू. शिवच्या बड्डेला आल्यानंतर नक्की नक्की माझ्या बड्डेला पण या. तुझ्या बड्डेला पण येईन. आणि तुझ्या चॅनलचं नाव काय? तुझ्या चॅनलचं नाव ऋत्वी पाटील. तुझ्या? हां ठीक आहे. आणि तू शिवला प्रेमाने काय बोलतेस? बाबू. बाबू बोलतेस. बाबू. हां. थँक्यू. गोड दिसते बघा. बाय बाय. आणि शिवची मावशी आपल्याला भेटले बघा. आणि जेव्हा बालाचा जन्म होतो तो जास्त करून त्याचे दिवस किंवा स्टार्टिंगचे महिने असतात ते मावशीकडेच झाले. काय सांगाल शिव बद्दल? पहिला झाला तेव्हा त्याला मीच बघितलं त्याच्या मम्मीच्या आधी. शिव हा खूप मस्त आहे आमच्या घरात. मला पण एक मुलगी आहे, त्याच्यानंतर हा मुलगा झालाय. त्याला त्याची मावशी म्हणून मला खूप आनंद होतोय. त्याला मी खूप प्रेम करते त्याला पण. आणि इथं यंग मावशी आहेत ना आपल्या. नाव काय? मनस्वी मावशी. काय सांगशील शिव बद्दल? म्हणजे हा खूप स्पेशल आहे माझ्या लाईफ मध्येच बोलू शकता. म्हणजे छोटासा बेबी म्हणजे मी जेव्हा मॅच्युअर झाले तेव्हा हा माझ्या लाईफ मध्ये आला. म्हणजे खूप क्यूट मोमेंट होता जेव्हा मी त्याला म्हणजे जेव्हा मोठी होत होतीस तेव्हा म्हणजे पहिला जो लहान मुलगा तू याला बघितला असा? पहिल्यांदा जेव्हा म्हणजे हातात आला तेव्हा इमोशनल झालं. असं आहे का? मला खूप भाजी वगैरे आहे, त्याच्यापेक्षा जास्त हा थोडासा जास्त जीव याच्यावरती लागते. ओके. आणि नंतर अजून एक छोटी मावशी आपल्या सोबत आहे. काय? मानसी बोवी. मानसी. विश असंच नेहमी आजारी नको पडायला, निरोगी राहते हीच इच्छा आहे. आणि सगळ्यांचा लाडका आहे कारण की पहिला मुलगा आमच्या कुटुंबातला पहिला मुलगा. म्हणजे बाकीच्या मुली आहेत त्यांना मुली आहेत, हा मुलगा आहे. आणि आता तरी तो सगळ्यात लहान असेल तर त्याचे लाड होणारच खूपच. आणि त्याला मम्मीपेक्षा ना त्याची मामी जास्त आवडते. मम्मीपेक्षा तेच मामीकडे आल्यापासून तो मामीकडेच आहे. त्याला मामीच जास्त लागते. त्याला मम्मी पप्पा नाही लागत, मामीच लागते. मामी जास्त आहे. जास्त मामीकडे असतो. काय बोलता? मम्मीने जन्म दिलाय पण त्याला जास्त मामी लागते. असं आहे बघा. या बघा सगळी आपली फॅमिली आलेली आहे शिवच्या वाढदिवसासाठी. आई नाव आपला? कल्पना. शिवची आत्या लागाल. ठीक आहे. आणि नंतर अनिता. शिवची आत्या अनिता. अनिता आत्या आहे.
काय विश देशील त्याला? वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील आयुष्य सुख समृद्धीचं जावं. ओके. आजोबा आहेत. आजोबा नाव काय आपला? चिंतामण महादेव. नातवाचा आज पहिला वाढदिवस आहे. घरात आनंदाचा क्षण आहे. सर्व सण काय म्हणाल, कसं वाटतंय? अति आनंद. अति आनंद. अजून काय त्याला काय शुभेच्छा द्याल? अतिशय आमचा वारसा घेऊन आलेला आहे. हा, ते पुढे तू चालवीत राहणार. माझ्या घरात म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या वडिलांकडे जास्त असतो. आमच्या घरात माझी मिसेस असो किंवा आई असो, पण सर्वात जास्त माझे वडिलांकडे तो असतो. आमच्याकडे काही जास्त राहणार पण यांच्याकडे जास्त. असं आहे काय? म्हणजे तुम्ही त्याची परवरिश करताय आणि खुद तुमच्यासारखा त्याचा हसरा चेहरा होणार आहे नक्की, मी नक्की सांगेन. ठीक आहे बाबा, धन्यवाद. असाच आशीर्वाद ठेवा. शिवची आजी आपल्या समोर आहे. आजी नाव आपला? नाव सुमन चिंतामण घरात. काय बोलाल शिव सोबत? तुमच्या सोबतच असते ऐकला मी. आमच्या सोबत असे म्हणजे कुठे गेले की आमच्यावर ठेवून जाते. त्यांचे कोण आमच्याकडे? तुमच्याकडेच असते जास्त यांच्याकडे. दिवस सकाळपासून काय करते तो? सकाळून काय नाही, जरा सकाळी उठते आणि जरा त्याला काहीतरी भरवायचं काय पण आणि मग खेळला आंघोळ केलं परत झोपल. हा, नंतर परत उठला का जरा परत काय जेवण काय थोडासा भरवायचा, परत थोडा टाइम दोन अडीचला परत झोपल. आता तो घरात असल्यावर तुमची गडबड असेल आणि तो घरात नसेल तेव्हा तुम्हाला करमत नसेल ना? हा, मग आता घरी गेला आई करत आम्हाला करमत नाही. बाबा होते कधी येईल शिव आपला, ते आता ओढ लागलेली आहे तुम्हाला आणि तुमची ती दिवसाची रुटीन झालेली आहे, सवय लागलेली आहे सवय तुम्हाला. लागली. ठीक आहे, ठीक आहे. असेच त्याचा परिवेश करा आणि तुमच्यासारखे हसरा चेहरा करा त्याचा पण. ठीक आहे, आणि असाच आशीर्वाद ठेवा त्याच्या पाठीशी तुमचा. भरपूर आहे त्याला, बापासला सगळ्यांना आशीर्वाद आहे ना. ठीक आहे आई, धन्यवाद. आणि नंतर कोण आपल्या समोर बघा? नाव काय? निधी. रिद्धी नाव आहे. शिव तुझा कोण लागतो? मामाचा मुलगा, मामाची भाची आहे. भाची आपल्या समोर आहे. काय सांगशील मामाबद्दल? मला सांग, मामाचा स्वभाव कसा आहे सांग मला. मामाची लाडकी भाचीच आहे ऐकला मी. एकुलती एक भाचीस. मामा मस्ती करते तुझी ना? मामा काय काय खाऊ आणते तुला? आणते का नाही? नुसती मस्ती करते का काय? आणते खाऊ? लाडकी आहेस ना त्याची? ओके, असं मामावर लक्ष ठेव. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्माइल बघा तिची मस्त आहे. बोलली. आपल्या समोर आता आजी आजोबा आहेत, म्हणजे शिवच्या मम्मीचे मम्मी पप्पा. ओके, आई नाव काय आपला? वत्सला परशुराम भोईर. आणि बाबा? परशुराम सकाराम भोईर. काय आशीर्वाद द्याल त्याला? बर्थडेच्या हार्दिक शुभेच्छा. मोठा होऊ दे, खूप शिकू दे, चांगला मोठा होऊ दे. ठीक आहे, धन्यवाद. मामी मावशी नंतर आता आपल्याला स्पेशल मामा डॅडा भेटलेत त्या शिवचे. तर शिवचे डॅडी आहे समोर. काय सांगाल, काय विश द्याल त्याला? तुमच्या चेहराच सांगतो का तुम्ही किती खुश आहात त्याच्या जन्मानंतर. आणि मला ते आधीच फोनवरती सांगितलं, राज मला काय जास्त विचारू नको, जे काय विचारायचं आहे ते शिवच्या मामाला विचार. आणि दोघंही आज खूप सुंदर दिसत आहेत बघा. एवढाच सांगा की खूप आरोग्य लाभो. ओके, आई वडिलांची हीच असते की मुलगा सदैव खुश राहो आणि त्याला उदंड आयुष्य लाभो. हेच वडिलांच्या मुखातून, वडील जास्त कोण एक्सप्रेस होत नाही, तर वडिलांच्या डोलेच सांगतात की ते किती आनंद आहे, तेव्हा किती खुश आहे त्यांच्या डोळ्यातूनच समजते. तुम्हाला देखील शुभेच्छा. असेच तुम्ही एकत्र राहा आणि त्याची काळजी घ्या. आई आहे आपल्यासमोर. आई नाव आपला? माझं नाव निकिता घरात. काय विश द्याल आईला? म्हणजे हा प्रश्न विचारणं म्हणजे मला तरी चुकीचं वाटते. काय मुलासाठी काय विश द्याल? कारण का आईसाठी सर्व काय असते ते त्याचा मुलगा मुलगीच असते. ही एवढे पाऊस, आज भरपूर पाऊस पडते आणि त्यात सुद्धा ही आपली सर्व मंडळी आलेली आहेत, त्यांच्यासाठी काय सांगाल? एवढ्या पावसातून आमच्या विनंतीला मान देऊन सर्व मंडळी आहेत त्यांचे मी आभार मानते. आणि तू पण आल्याबद्दल इथे तुझे पण आभार, तर तू पण आलास म्हणून. आणि माझ्या मुलाला असंच उदंड आयुष्य लाभू दे, निरोगी राहू दे तो. आणि मगाशी आपला तो विषय कट झाला, लाईट मुलं. काय रक्षाबंधनाच्या दिवशी तो त्याचा जन्म झाला, ते तुम्ही काहीतरी सांगत होता, तुमची इच्छा होती. 10 वर्षातून माझ्या मुलीला भाऊ मिळाला. 10 वर्षातून? तिला 10 वर्ष झाली. मग हा गेल्या वर्षी रक्षाबंधनच्या दिवशी त्याचा जन्म झाला. ते आमच्यासाठी खूप म्हणजे खूप आम्ही आनंदी आहोत. नारळी पौर्णिमा पण होती, म्हणजे नवसाचा मुलगा आहे मला असं वाटतंय ना. ओके, मस्त. तुमची दोघांची स्माइल पण खूप गोड आहे. तुम्हाला देखील शुभेच्छा. असेच कायम आनंदी राहा. धन्यवाद. खूप छान दिसतायत तुम्ही दोघं. शिवची मोठी बहीण आपल्या समोर आहे
आणि मम्मीने आणि तिने मॅचिंग कपडे घातलेत आज ना शिवच्या वाढदिवसासाठी. काय विश देशील त्याला? काय तो भरपूर मोठा होऊ दे. भरपूर मोठा होऊ दे. ठीक आहे. आणि असं तुम्ही दोघं एकत्र राहा, एकमेकाला साथ द्या मोठे झाल्यावरती ना. देशील ना त्याला साथ? ओके. आणि त्याची काळजी घे. ठीक आहे. नाव काय तुझा? जिनल घरत. जिनल घरत. ओके थँक्यू. मस्त दिसते, छान दिसते. आज आपल्यासोबत कोण असणार आहे बघा? रोहित. हॅलो. आणि लहान मुलांचे तर एक नंबर फोटोशूट असतात त्याचे. आपले राई वगैरेचा फोटोशूट पण यानेच केला. याला तर तुम्ही ओळखत असाल. आणि माझ्या पोराबालांचा करशील ना? 100%. 100%. हा दादा कर. आपल्यासमोर ट्विन्स आपले भाऊ आहेत, हरप्रीत आणि हर्षित. मस्त 50 तोला चैन घालून आलेले आहेत. आणि आता मला यांनी स्टोरी सांगितली काय हंडीवर चढले ना, हंडी फोडायला याच्यावर चढलेला हंडीवर. आणि यो विरीन पावाला शिकलाय ना. ओके. स्विमिंग क्लास. ओके. बघा दोघं जणी ब्लॅक कपडे घातलेत आणि त्याची आई पप्पा मम्मीनी पण ब्लॅक. आज पूर्ण फॅमिली ब्लॅक कपड्यात दिसणार आहे तुम्हाला ना. पाणीपुरीची व्यवस्था केलेली आहे इकडं. थँक्यू. हो थँक्यू. इंस्टावर फॉलोअर आहे. बिस्लरीच्या पाण्याने बघा पाणीपुरी बनवत आहे. इकडे दाखव खाताना दाखव मला. डिश मध्ये पडली का गायब पाणीपुरी. सगळ्यांना आवडेल, खास करून लहान मुलांना आवडेल अशी. ए शिव हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. डॅडी सारखे कपडे घालून आले आज बर्थडे साठी. चला गेम चालू झालेत. लहान मुलांची मजा आता. माहिती कोणाचा वाढदिवस? माझा वाढदिवस आहे, तुमचा वाढदिवस आहे, यांचा वाढदिवस आहे. कोणाचा वाढदिवस आहे? जोरात कोणाचा वाढदिवस आहे? रश्मीचा वाढदिवस आहे. आता तुम्हाला काहीच नाही सांगायचं. एव्हरीवन कोणाचा वाढदिवस आहे? कोणाचा वाढदिवस आहे? फक्त तुमची चालले वाढदिवस आहे. कोणी सांगितलंय? रश्मी कोणी सांगितले? हे बघा हे चॉकलेट तुमच्यासाठी. जोरात सांगायचं कोणाचा वाढदिवस आहे? किसका बर्थडे आहे? आवडतो ना मी. कोणाचा वाढदिवस आहे? मला काय माहितीच नाही कोणाचा वाढदिवस है। आज दो ही जन है जो अमीर आए हुए हैं, एक रश्मित के पापा है और एक सोने की चेन पहन के आए हुए हैं। हम सारे सोने की चेन पहन के आए हुए हैं। सेठ लोग रश्मित के भी गले में सोने की चेन डाल दो। अच्छा इसी के साथ चलो गेम खेलेंगे, लेकिन आपने इतनी जोर से चिल्लाया कि रश्मित तो यार बहुत चॉकलेट है हमारे बच्चे, बाकी लोग बात ही नहीं कर रहे। तो गुड इवनिंग एवरीवन, मैं हूं एंकर करण रजानी, आप सभी का होस्ट एंड दोस्त एंड वेलकम टू द बर्थडे पार्टी ऑफ। सारे चॉकलेट ले जाएंगे बेटा, तुम लोग कुछ ले जाओगे। किसका बर्थडे है? तो रश्मित के बर्थडे पे आप सब लोग डांस करेंगे, गेम खेलेंगे। जो डांस नहीं करेगा, गेम नहीं खेलेगा, रश्मित उनके लिए खाने की प्लेट कैंसिल कर देंगे, ठीक है?
बहुत ही सिंपल गेम है। आप लोगों को गेम खेलनी है, गाना चालू होने पे सभी को डांस करना है। क्या करना है? आवाज आनी चाहिए। क्या करना है? हाँ ऐसे। गाना बंद होने पे आपको बताओगे फ्रीज यानी कि स्टैचू। क्या बताएंगे? स्टैचू यानी कि ना हिलना है ना बात करने का, हाथ अच्छा नहीं बोला अच्छा नहीं। गाने में जो डांस नहीं करेगा वो डिस्क्वालीफाइड हो जाएगा। एवरीवन लेट मी गो विद द ट्रायल राउंड, एक साथ डांस करना है। ओके स्टैचू हिलना नहीं, हलाना नहीं और बोलाना नहीं। ये आपके घर का ही है। इसको पूरा टाइम 4 घंटा बेचारा ऐसे खड़ा रहेगा। ये खाना नहीं, पानी पूरी के लिए तरस गया बेचारा वो। कब से जाना चाहता है कि वो पानी पूरी खाएगा और इतना प्रोफेशनल है। मतलब मैं बात कर रहा हूँ तो कैमरा भी घुमा देता है। इतना ये भी प्रोफेशनल नहीं है बेचारा। देखो आप कैसे घुमा रहा है ऐसे ही करके। ये और पूरा पीछे में कोई भूत की तरह से मुंडी घुस जाएगी, ऐसे घूमते थी। वाह वाह भाई वाह भी करोगे तुम। ओके स्टैचू हिलना नहीं, बोलना नहीं। वेरी गुड। क्या नाम है आपका? जोरात जोरात। क्या नाम है? प्रणिष्का के मम्मी पापा कौन है? कुठे हाथ वर करा। कुठे प्रणिष्का के पापा? मम्मी का है? मम्मी का नहीं, मम्मी नहीं। एंजॉय। मम्मी गई, आप ग्लास बनाओ पानी का। अच्छा क्या प्रणिष्का की मम्मी का है? अच्छा आप इधर है, वेट कर रहे थे कुछ गलत बोले एंकर, फिर मैं बताती हूँ कौन है। जैसे एंकर ने बोला ग्लास बनाओ, बोला मैं हूँ प्रणिष्का की मम्मी। कौन सा ग्लास बन रहा है? पानी का, जूस का और कुछ नहीं। अच्छा प्रणिष्का के लिए एक बार जोरदार तालियां। एवरीवन एक बार जोरदार तालियां प्रणिष्का आउट हो गई। उन्हें फिर इतना बकवास क्यों किया एंकर ने? तो आउट नहीं करना था, इतनी क्यों बातें की? बात नहीं करना था ना, बोला ऐसा करना था ना, क्या नहीं करना था? हाय मिल गया, बात नहीं किया लेकिन मिल गया। क्या नाम है? देवान। देवान आउट ज्यादा बोला। अच्छा नाम था है ना बेटा? ऐसा क्यों किया फिर? क्यों किया? अभी वो सोने की चेन निकालो, मेरे गले में डालो। आउट हो गया। आउट होने में सोने की चेन निकाल के हैंड के गले में डाल दे। नकली है, अपने गले में रख। असली वाले को कसम के पापा ले लेंगे। सर आप ना इसमें रखे थे। पहले तो हम लोग सबको शक कर रहे थे कि असली पहन के घूम रहे हैं, नकली है। देखना भी नहीं इनकी तरफ। तुम्हारे असली की नकली है। बाजू वाला आउट हो गया। जुड़वा भाई है तो एक आउट हुआ, दूसरे को भी आउट होना चाहिए। जुड़वा में ऐसा होता है, जब एक को हंसी आई तो दूसरे को हंसी आई। एक आउट हुआ, दूसरा आउट नहीं हो रहा। ये जुड़वा नहीं है। आउट होना है तुमको। बात करो, क्या नाम है तुम्हारा? ये जुड़वा ना मानते ही नहीं है बच्चे लोग। जुड़वा वगैरह ये सब पिक्चरों में होता है, मूवीज में होता है जुड़वा और डुप्लीकेट। ये हमारा इसमें नहीं है। वेरी गुड। ऐसे रहना, आधा घंटा तुमको ऐसे रहना। मैं डिनर चालू कर रहा हूँ। तुम्हारा जुड़वा हमारी खाना खाएगा, तुम बिना खाना। तुम क्या करेगी? तुम्हारी पार्टी तो तुम कुछ भी करते रहोगी। स्टैचू है, स्टैचू में हिलना नहीं है। देखो बेचारी की आंखों में से आंसू आ गए। 5 रुपए की चॉकलेट के लिए इतना आंसू नहीं बहाना बेटा, तुम हिल सकती हो। और तुम लोग सांस ले रहे हो ना बेटा? मेरे को ऐसे लग रहा है तुम लोग सांस नहीं ले रहे बेटा। सांस ले रही है ना? ये किसकी बच्ची है? हाथ ऊपर करो भाई, किसकी बच्ची है? मैंने सांस लेने बोला है। मैं डॉक्टर नहीं हूँ। किसी कौन सी है? इसकी कौन सी है? इसकी है। इसकी है। मैडम कुछ नहीं, वैसे मजाक किया मैंने। नाराज क्यों उठ जाते हैं? इसकी है, मेरी है। अच्छा एवरीवन, कितने बच्चों को गेम समझ में आ गया? जल्दी से हाथ बढ़कर, हाथ बढ़ती करा, चेक करा गेम समझिए। हाथ बढ़ती करा। किसको गेम समझ में आ गया? हाथ बढ़ती करा। वेरी गुड। जितने बच्चों ने हाथ बढ़कर सब आउट हो गए। वेरी गुड बेटा, तू बच गया। वेरी गुड। क्लैप कर। आउट हो गया ना? कोई नहीं बचा, सब घर पे जाएंगे सिवाय तेरे। रोनाल्डो तूने बात तो नहीं किया ना? हिला क्यों?
एवरीवन एक बार जोरदार तालियां सभी के लिए। पहला राउंड था जुड़वा भाई, इसको बंद कर, इसका स्टैचू खत्म कर, छपी लगा, वो स्टैचू ओवर हो गया, स्टैचू ओवर एवरीवन। ओके चलो, ये पहला राउंड ट्रायल रहा था, तो उसमें कोई भी जीता नहीं, कोई भी हारा नहीं। इस राउंड के बाद आप लोगों को कुछ गिफ्ट दूंगा। गिफ्ट चाहिए? जिसका सबसे बेस्ट परिवेश होगा उसको गिफ्ट मिलेगी। एक बॉयज में से मिलेगी और एक गर्ल्स में से मिलेगी, लेकिन गाने में सभी को डांस करना है। क्या करना है? तो करेंगे ना? करेंगे हाँ या नहीं? रेडी एवरीवन, एक साथ सभी को कैमरा की तरफ देखना है। क्यों बात किया बेटा? स्टैचू था, तू तो बोला बात करने का। अरे भाई आगे जाएगा, पीछे जा। अरे हमें करेगा करेगा, पीछे जाओ भाई, अपने लाइन में रहे। तो अच्छा निकला यार, कैसा भाई तेरा यार। देखा तो तुम्हें आ गया कि तू बोला, मैं बोला, मैं बोला, तू बोला, मैं बोला कि तू बोला। तू चुप रहना, फिर स्टैचू है ना। मैं बोला कि मैं एंकर है। देख रहे हो बेटा कैसे करते हैं साथ में, देख रहे हो ना तुम? बचाओगी ना मुझे? मैं खुद को मम्मी से तो बचा लूं पहले, बाद में तुम्हें बचाऊंगी। ओके, तो 5 कॉल्स के बाद आपको बनना है फनी फ्रेंड, लेकिन उसके लिए मुझे जज चाहिए यहाँ से। तो जज के रूप में यहाँ से जो आएंगे गिफ्ट देनी है जिसका सबसे बेस्ट फनी फेस हो। ओके, आपको आपका यहाँ से कोई है, बच्चा है, बेटा या बेटी? कोई नहीं, आपका तो कोई नहीं है, टेंशन नहीं, ये लीजिए। सो आपको बॉयज में से देना है, आपको गर्ल्स में से देना है। जिसको भी आपको देना है बस आपको गिफ्ट ऊपर करके कैमरामैन को दिखा देना है, वो सबसे इंपॉर्टेंट है। ओके, ऐसा नहीं कि आपके सामने से दे दो। रेडी? चलिए, तो बच्चों को पता नहीं चलना चाहिए। बच्चे आए रेडी? चलो, कोई कुछ नहीं पूछना, तो पूरा दिन रेडी है, रेडी की बैटरी लेके आया हुआ है। 5 4 3 2 1 आइए। आप बॉयज में से है ना, आप गर्ल्स में से आइए। जिसको भी देना है उनके पीछे जाके आप चुपचाप से खड़े हो जाइएगा। ओके, बॉयज में से मिल चुका है, गर्ल्स में से मिल चुका है। गिफ्ट ऊपर करके दिखा देना ताकि मालूम पड़ जाए कि आपने किसको दिया है। ओके, अभी जिनको दिया है उनको आगे लेके आइए, जिनको दिया है उनको आगे लेके आइए। बाकी सबका स्टैचू हो, एवरीवन स्टैचू हो। मैडम आगे लेके आके घर पे नहीं जाते, इधर आना है, गिफ्ट करेगी। आगे आना तो गिफ्ट चाहिए आपको। हाँ, सामने अभी आपको गिफ्ट देनी है, कैमरा को देखना है। क्या देना गिफ्ट? क्या? ओके, जजेस आएंगे ना उनको। रश्मित की मम्मी, हाँ, आपने जो बोला था जजेस को चॉकलेट देना है, हमने दे दिया। लेकिन रश्मित के पापा जो है ना, उन्होंने कहा कि महंगा चॉकलेट है बोला, तो जो देंगे ना तो उनसे कुछ करवाएंगे। मैं क्या करूँ, पापा ने बोला, पापा से आगे बात करना, मुझसे नहीं करवाना। ठीक है, तो आपको क्या करना है, आपको सेम फेस बनाना है जो इसने बनाया था। आपको सेम फेस बनाना है। मैंने कुछ नहीं कहा, पापा ने कहा। उन्होंने बोला चॉकलेट बड़ा महंगा है, फ्री में नहीं देना है, हम कोई चीज फ्री में नहीं देते है ना बेटा। मेहनत किया तो मिला, एक तो मेहनत करेंगे ना, ऐसे थोड़ी मिलना चाहिए, है ना एवरीवन? चलिए, तो कैमरा की तरफ देखिए, आपको एक फनी फेस बनाना है, आपको एक फनी फेस बनाना है, कोई भी बनाएंगे चलेगा, तो जरूरी नहीं है कि उनको देख के बनाएंगे। ओके, रेडी? हियर वी गो। आपके पास है 3 सेकंड। 3 2 1 गो। क्या बात है एवरीवन? एक बार जोरदार तालियां हमारे जजेस के लिए। मेहनत का चॉकलेट, वाह। अब बेटे थोड़ी देर के लिए इनको विकी कौशल बना ही देते हैं, और इनकी कटरीना कैफ तो ये है यहाँ पर। चलिए, तो थोड़ी देर के लिए फर्ज कीजिए, आप विकी कौशल, आपकी शादी को कितने साल हो गए सर? 12 साल हो गए। अच्छा, 12 साल हो गए सर। आपने 12 साल में कभी तौबा तौबा किया है? आई मीन डांस किया है? गलत गलत सवाल पूछ रहे हैं आपको। हमेशा करते हैं। अरे आ गई पहले रूम में पहली सीट पे बैठी हुई मैडम, हमेशा करते हैं, हमेशा करते हैं। आपके पति कहाँ है? वो बोलते मुझसे पूछो, मैं दिन में 10 बार करता हूँ। वो तो सिर्फ हमेशा करते हैं। आपकी शादी को कितने साल हो गए सर? सबको फिक्स है कि सबका 12 करते हैं? 14 हुआ ना? कुछ याद नहीं है इनको। अब घर पे जाकर निपट नहीं से खत्म हो गया आपका। मैंने इनका खत्म कर दिया काम, अब हम लोग यहाँ पर खेलते हैं। ओके, तो सर आप लोगों को यहाँ पर बच्चों के साथ ये राउंड खेलना है, फनी फेस नहीं बनना है, लेकिन आपको डांस करना है।
सो मच सर, थैंक यू सो मच। विकी कौशल को मतलब आप फेल हो गए। एक और जोरदार ताली आएंगे प्लीज। थैंक यू सो मच। यू विल कंटिन्यू दिस सॉन्ग। थैंक यू सो मच मैम। थैंक यू सो मच सर। सेकंड एवरीवन 5 4 3 2 1 मैम आप लोगों का काम शुरू होता है। यस हां, जिसका सबसे बेस्ट होगा। फनी फेस वाला त्याला गिफ्ट द्या। उसको आपको देना है। दोनों दे दिया, एक दिया। हाँ एक आपने दिया। हाँ एक आपने इसको दिया। दे दीजिए मैम, दे दीजिए, एक दे दीजिए। और दूसरा वाला अब आपको दूसरे किसी को देना है। एक इतना भी पैसा नहीं है मैडम हमारे पास। एक को दोनों 3 देंगे। अच्छा इसको दे दीजिए। हाँ नहीं एक आपको क्या लग रहा है? बड़ा अमीर एंकर आया हुआ है अंबानी के परिवार से। नहीं मेरा रजानी के परिवार से। हाँ वेरी गुड। नहीं चाहिए उसके भाई को दे दो। फटाक से ले जाओ, भाई को नहीं मिलेगा। ओके मैम परफेक्ट। यस एक बार फोटो हो जाए। अच्छा सबको कुछ ना कुछ मिल रहा है। एवरीवन स्टैचू ओवर। सबको कुछ ना कुछ मिल रहा है मैडम, लेकिन ये बेचारे मेहनत करने वाले को भी एक चॉकलेट बनता है ना। तो ये एक चॉकलेट तुम्हारे लिए बड़ा थैंक यू। फोटो निकालते भाई कमाल हो। तुमको नहीं मिलेगा, हमको दोनों को खाली पेमेंट मिलेगा। ए हाय हाय, नाव कायचा? ध्यान नाव आहे। पंजाब से आगे तो कारण आपल्या सगळ्यांची उपस्थिती जेवढे जास्त लोक तेवढी खऱ्या अर्थानं मनाची श्रीमंती असते माणसाची. आणि खरं तर या परिवारातील मनाची श्रीमंती आपल्या सगळ्यांच्या येण्यानं दिसली. खरं तर माणसाजवळ किती पैसा आहे त्यापेक्षा माणूस आणि माणसाजवळ असणारी माणुसकी आणि त्यानं माणसं जोडली जातात. आणि आपण सगळे जण आलेले आहात ते फक्त आणि फक्त ह्या परिवारातील माणुसकीच्या बळावरती आपल्या सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो आहे. आणि अगदी तीन, दोन, एक. हॅपी बर्थडे टू यू. झाला पाहिजे. हॅपी बर्थडे डिअर शमी. हॅपी बर्थडे टू यू. म्हणजे एका जोड आलेला आहे. तुम्ही गाणं म्हणायचं आता. हे गाणं बोलायचं तुम्ही सगळ्यांनी. बघा आपल्या शिवबाळाचा सगळ्यांनी बोलायचं आहे.
क्या बात है, जोरदार टाळ्या. आणि विशाल कडू प्लीज पुन्हा एकदा छोटी सगळ्यांनी अगदी लाईव्ह मध्ये शुभेच्छा द्यायच्या आणि त्यानंतर लगेचच स्नेह भोजनाच्या काउंटरकडे. त्याला स्वतःलाही वालीची जाम आवड आहे, तर त्याने शिवला पण वाली आणले ना. एक मिनिट. आणि रिटर्न गिफ्ट आहे यो बॉय साठी आणि यो गर्ल साठी पिंक वाला. ओके. जेवणाची व्यवस्था पण केलेली आहे मस्त. आणि आज उपास असल्यामुळे व्हेजची व्यवस्था आहे पूर्ण. आपण उलटा जाऊया. पापड, गुलाबजाम, व्हेज पुलाव, पनीर आहे, भेंडी मसाला आणि छोले आणि पुरी आणि सॅलड. लाईन भरपूर आहे, त्यांना डिस्टर्ब नको करायला, शिव्या घालतील मला. जेवताना व्हिडिओ पण नसते काढायच्या आधीच. आले 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 राहू दे राहू दे. दोन्ही आईकडून चैन आलेले आहेत बाबूसाठी. बाबू आता झोप आली त्याला. आता झोप आली. 2 दिवस पावसाने झोड घेतलंय. हे बघा, लाईट पण हैराण करते. 50 वेळा लाईट गेले. सर्व मंडळी आपले जेवणाच्या लाईनमध्ये आहेत आणि लाईट जाते. ठीक आहे, पाऊस पण तेवढाच पडतोय, पण एवढ्या पावसामध्ये पण एवढी उपस्थिती भारी वाटला बघून सर्वांना. मस्त झाला सर्व बर्थडे सेलिब्रेशन. तुम्हाला पण दाखवण्याचा प्रयत्न केलाय बघा. तर चला मित्रांनो, आलो बर्थडेवरून घरी. पाऊस भरपूर पडतोय, रस्त्याला खड्डे पण भरपूर झाले. स्वतःची काळजी घ्या. गाडी चालवताना भरलेल्या डबक्यात कधी गाडी नेऊ नका. भरपूर खड्डे पण डीप झालेले आहेत. स्वतःची काळजी घ्या आणि शक्यतो पावसात कमी निघा. पोटा पाण्यासाठी निघत असाल तरच निघा, नाही तर निघू नका. जसं आज मी निघलो तर स्टार्टिंगला पण सांगितला. तर 10 वर्षानंतर बहिणीला भाऊ मिळाला. 10 वर्षानंतर आई वडिलांना त्यांचा मुलगा मिळाला. 10 वर्षानंतर शिवचा जन्म झाला. तर तेच सर्व आनंदमय चेहरे टिपण्याचं मी कार्य या व्लॉगमध्ये केलेलं आहे. सर्व खुश आहेत, असंच त्यांचा चेहऱ्यावरती आनंद राहते हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि हे सर्व ऐकून म्हणजे त्यांचं ऐकत होतो. कधी कधी कॅमेरा बंद असायचा, कधी कधी ते स्टोरी सांगायचं, कधी कधी कॅमेऱ्यावर सांगितला. तर हे सर्व त्यांचं ऐकून मला माझी स्वतःची आठवण आली, कारण का मी पण खूप उशिरा झालो. तर मी पण नवसाचा आहे. तसं बघायला लागलं 9 माझ्यासाठी भरपूर केलेत. म्हणजे घरातले तरी केलेतच, घरातले बाहेरच्या म्हणजे आजीच्या आजीनी वगैरे, म्हणजे मामीच्या आजीनी. नवसाचा दिवा आहे मी. तर चला, माझ्याबद्दल नाही, आज शिवचा दिवस आहे. शिवबद्दल बाकी माझी तारीफ मी करत राहीनच. असं नवीन नवीन ब्लॉगसाठी चॅनल सबस्क्राईब करत राहा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.